मागच्या टॉपिकमध्ये आज आपण शिकणार आहोत ट्रायंगल लॉ फॉर वेक्टर ॲडिशन. तर त्याचं स्टेटमेंट काय आहे बघा. इफ टू वेक्टर्स डिस्क्रायबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल टेकन in order, then their resultant is represented in magnitude and direction by the third side of a triangle drawn in the opposite sense from the starting point of the first vector to the end point of the second vector. आता आपण काय करूया तर समजून घेऊया की नेमकं काय. पहिली गोष्ट काय दिली आहे बघा बरं. इफ टू वेक्टर्स डिस्क्रायबिंग द सेम फिजिकल क्वांटिटी, दोन वेक्टर आहेत, सेम फिजिकल क्वांटिटी आहे त्यांची. ते दोन्ही वेक्टर्स रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन, त्यांना स्वतःची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे. बाय टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल, ते दोन वेक्टर काय करतात, ट्रायंगलच्या दोन बाजू कंप्लीट करतात. टेकन इन ऑर्डर, ऑर्डरमध्ये. हा टेकन इन ऑर्डर काय प्रकार आहे तर त्या ज्या ट्रायंगलच्या दोन साईड ते दोन जे वेक्टर्स कंप्लीट करतायत ते ऑर्डर्समध्ये. आता हे आपण काय करूया की ज्यावेळी डायग्राम काढणार आहोत त्यावेळी समजून घेऊया. देन देअर रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय द थर्ड साइड ऑफ द ट्रायंगल ड्रॉन इन द अपोजिट सेम. आता हे जे दोन वेक्टर आहेत यांचा जो रिझल्टंट वेक्टर आपण काढणार आहे तो रिझल्टंट वेक्टर्स म्हणजेच त्रिकोणाची काय आहे, तिसरी बाजू असणार आहे, थर्ड साइड ऑफ ए ट्रायंगल. परंतु अपोजिट सेन्स, ती कशी असणार आहे, अपोजिट सेन्समध्ये. म्हणजे ती कुठं स्टार्ट होईल, स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट वेक्टर टू एंड ऑफ द सेकंड वेक्टर. आता नेमकी कशी ते आपण समजून घेऊया. ओके, बघा की समजा असं कन्सिडर करा की हा एक फर्स्ट वेक्टर आहे. ठीक आहे, या वेक्टरला आपण काय नाव देऊयात, पी क्यू हे नाव दिलं. हा जो वेक्टर आहे याचं जे मॅग्निट्यूड आहे ते आपण काय म्हटलं, ए बार कन्सिडर करतोय. आता हा जो वेक्टर आहे हा पहिला झाला, त्या दुसरा वेक्टर घेणार आहे. दुसरा वेक्टर या ठिकाणी स्टार्ट होईल आणि तो या दिशेला गेलेला असेल. ओके, तर हा जो वेक्टर आहे या वेक्टरला आपण नाव देऊया क्यू यस. ठीक आहे, आणि याचं जे मॅग्निट्यूड आहे ते थोड्यासाठी आपण काय म्हटलं, बी बार म्हटलं. आता बघा दोन वेक्टर मिळाले. पहिल्या वेक्टरची डायरेक्शन या दिशेला आहे, दुसऱ्या वेक्टरची डायरेक्शन या दिशेला आहे. पहिल्या वेक्टरचं मॅग्निट्यूड ए बार आहे, दुसऱ्या वेक्टरचं मॅग्निट्यूड बी बार आहे. दोन्ही वेक्टरना स्वतःचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे. टेकन इन ऑर्डर, बघा पहिला वेक्टर जिथं जाऊन संपलेला आहे म्हणजे इथं, तिथून दुसरा वेक्टर स्टार्ट झालेला आहे या दिशेला. ओके, म्हणजे हे कसे आहेत, ऑर्डर्समध्ये. ठीक आहे, मग आता ह्या जे दोन वेक्टर्स आहेत ह्या दोन वेक्टरचा आपण रिझल्टंट काढणार आहोत. परंतु तो जो रिझल्टंट वेक्टर आहे स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट वेक्टर, जिथं पहिला वेक्टर स्टार्ट झाला आहे, कुठं चालू झाला आहे या ठिकाणी, तर तो इथं स्टार्ट होणार आणि एंड पॉईंट ऑफ द सेकंड वेक्टर कुठं जाऊन थांबणार आहे, दुसऱ्या वेक्टरच्या एंड पॉईंटला म्हणजे या ठिकाणी. म्हणजे आपला रिझल्टंट वेक्टर या ठिकाणी चालू होईल आणि तो जाऊन कुठं संपणार आहे, या ठिकाणी संपेल. ओके, दिस इज द रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टर आपण कशानं डिनोट करतो, आर बारनं डिनोट करतो किंवा सी बारनं डिनोट करा, काही फरक पडत नाही. तर हा रिझल्टंट वेक्टर बघा. आता हा टेकन इन ऑर्डरमध्ये आहे का तर नाही. टेकन इन ऑर्डर म्हणजे काय की पहिला वेक्टर इथं चालू झाला, इथं संपला. दुसरा वेक्टर पहिला वेक्टर जिथं संपला आहे तिथं चालू झाला आणि या ठिकाणी संपला. जर तुम्ही रिझल्टंट वेक्टर इथं चालू केला असता आणि इथं संपला असता तर तुम्ही टेकन इन ऑर्डरमध्ये असता. म्हणजे इथून गेला, इथं गेला, परत इथं आला, म्हणजे ऑर्डरमध्ये असता. परंतु रिझल्टंट कुठं आहे, अपोजिट सेन्स, म्हणजे विरुद्ध. इथं स्टार्ट झाला आणि इथं संपला म्हणजे विरुद्ध दिशेला केला तुम्ही. स्टार्टिंग फ्रॉम द फर्स्ट पॉईंट, पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉईंटला चालू झाला आणि दुसऱ्या वेक्टरच्या एंड पॉईंटला संपला. ओके, याला म्हणायचं रिझल्टंट वेक्टर. आणि हा जो रिझल्टंट वेक्टर आहे हा त्रिकोणाची तिसरी बाजू काय करतो, कंप्लीट करतो. बघा झाली का, याला म्हणायचं ट्रायंगल लॉ. ओके, आता हा जो रिझल्टंट वेक्टर आहे याचं जे मॅग्निट्यूड आहे ते किती असणार आहे तर हा पहिला वेक्टर आणि हा दुसऱ्या वेक्टरचं जे मॅग्निट्यूड आहे यांच्या मॅग्निट्यूडची ती काय असते, बेरीज असते. म्हणजे ए बार प्लस बी बार. तुम्हाला मॅग्निट्यूड पण मिळालं रिझल्टंट वेक्टरचं आणि डायरेक्शन पण मिळाली. ठीक आहे, ओके. नेक्स्ट आपण शिकणार आहोत वेक्टर ॲडिशन. वेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. ओके, की वेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह म्हणजे नेमकं काय ते आपण काय करूयात आता स्टडी करूयात. समजा की दोन वेक्टर्स आहेत. पहिला वेक्टर आहे आपण ओ ए हा कन्सिडर करूया. हा या ठिकाणी स्टार्ट झाला
आणि तो काय केला या ठिकाणी जाऊन संपलाय. ओके, तर त्याला आपण नाव देऊया OA. या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती आहे, तर मॅग्निट्यूड किती आहे, इट कॅन बी डिनोटेड ॲज ए P⁻, एवढं त्याचं काय आहे मॅग्निट्यूड आहे. सेकंड वेक्टर या ठिकाणी स्टार्ट झाला आणि तो वेक्टर या ठिकाणी गेला. ओके, तर हा काय मानूया, हा वेक्टर AB मानूया. याची या दिशेला डायरेक्शन आहे आणि मॅग्निट्यूड आहे Q⁻. तर ह्यांचा रिझल्टंट वेक्टर कुठं तयार होणार आहे, ट्रायंगल लॉच्या म्हणण्यानुसार कुठं रिझल्टंट चालू होईल सांगा बघू. तर रिझल्टंट वेक्टर कुठं स्टार्ट होईल, तर फर्स्ट वेक्टरच्या स्टार्टिंग पॉईंटला तो स्टार्ट होईल आणि सेकंड वेक्टर ज्या ठिकाणी संपणार आहे तिथं त्याचा काय होईल, एंड होईल. म्हणजे अपोजिट सेन्समध्ये, हे ऑर्डर्समध्ये इथून इथं वर गेला पहिला, इथून दुसरा चालू झाला न्या, म्हणजे हे कसे आहेत टेकन इन ऑर्डरमध्ये. तर रिझल्टंट कट असतो अपोजिट. जर तुम्ही इथून इथं वर गेला तर टेकन इन ऑर्डरमध्ये असणार आहे. तर याच्या एक्झॅक्ट अपोजिट डायरेक्शनला म्हणजे पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉईंटलाच चालू होणार आणि दुसरा वेक्टर ज्या ठिकाणी संपणार आहे तिथं रिझल्टंट वेक्टर संपणार आहे. म्हणजे हा या पद्धतीनं असेल, या ठिकाणी संपेल आणि याची डायरेक्शन या दिशेला असेल. ओके, म्हणजे हा आपल्याला कोण मिळाला, रिझल्टंट वेक्टर. मग रिझल्टंट वेक्टरचं मॅग्निट्यूड किती असेल, तर रिझल्टंट वेक्टर R⁻ इज इक्वल टू किती असेल, P⁻ प्लस Q⁻. यांच्या मॅग्निट्यूडची काय असेल, बेरीज असेल, P⁻ प्लस Q⁻. ओके, मिळाला आपल्याला रिझल्टंट वेक्टर R⁻ बरोबर P⁻ प्लस Q⁻. ओके, हा आपल्याला पहिला मिळाला. आता आपण काय करूया की आणखीन एक वेक्टर कन्सिडर करूया. तो या ठिकाणी स्टार्ट झाला आणि याला पॅरलल आहे. समजा हा एक 3 सेंटीमीटर असेल तर हा पण 3 सेंटीमीटर घ्या. तो इथून इथंवर गेला, हा पण तेवढाच आहे. ओके, तो ओला स्टार्ट झाला आणि या ठिकाणी संपलाय, तर याला आपण नाव C देऊया. याचं मॅग्निट्यूड किती आहे, तर याचं मॅग्निट्यूड Q⁻ आहे. हे याला पॅरलल आहे. ओके, तर हे Q⁻ आहे तर हे पण Q⁻ आहे. ओके, मग आणखीन एक वेक्टर घेतला, तो इथून स्टार्ट होणार आहे. म्हणजे पहिला वेक्टर ज्या ठिकाणी संपला आहे तिथून स्टार्ट झाला आणि तो या दिशेला गेला. बघा टेकन इन ऑर्डरमध्ये आहेत का, इथून स्टार्ट झाला, हा इथं संपला, हा इथून स्टार्ट झाला आणि या ठिकाणी संपला. तर याचं मॅग्निट्यूड या वेक्टरला पॅरलल आहे. तर ते किती आहे, P⁻ आहे, कारण हा याला समांतर आहे. तर यांचा रिझल्टंट कुठं स्टार्ट होणार आहे, पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉईंटला म्हणजे या ठिकाणी चालू होईल आणि दुसरा वेक्टर ज्या ठिकाणी संपणार आहे त्याच्या एंड पॉईंटला संपेल, म्हणजे या ठिकाणी संपेल. बघा बरोबर आहे का. मग रिझल्टंट आपण कशानं कन्सिडर करतो, R⁻नं. मग याचं मॅग्निट्यूड किती असेल, याच्या मॅग्निट्यूडची बेरीज प्लस या मॅग्निट्यूडची बेरीज म्हणजे Q⁻ प्लस P⁻. म्हणजे किती येणार आहे बघा बरं, R⁻ बरोबर कोण आला, Q⁻ प्लस P⁻. ओके, राईट हँड सेम आहे तर लेफ्ट हँड साईड पण कशी असणार आहे, सेम असणार आहे. ओके, म्हणजे काय येईल बघा बरं, P⁻ प्लस Q⁻ इज इक्वल टू Q⁻ प्लस P⁻. ओके, याला म्हणायचं वेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह. यानं याची बेरीज करा किंवा यानं याची बेरीज करा, मिळणारं उत्तर सेम असेल. फॉर एक्झाम्पल आपण बघूयात, वेक्टर ॲडिशन करतोय आपण, इथं दोन वेक्टरची काय करतोय, ॲडिशन करतोय. हे आपण वेक्टर्स बाबतीत बघितलं. जर समजा तुम्ही नंबर्स बाबतीत बघितलं तर तुमच्या पटकन लक्षात येईल. आपण 2 नंबर कन्सिडर करूयात. फॉर एक्झाम्पल घ्या 4 अँड 2 घ्या. 4 प्लस 2 हे 2 नंबर्स आहेत. तर P प्लस Q इज इक्वल टू Q प्लस P. तर Pच्या ठिकाणी 4 आहे, Qच्या ठिकाणी 2 आहे. तर Qच्या ठिकाणी किती घ्यायचा, 2 आणि Pच्या ठिकाणी किती आहे, 4. ओके, 4 अधिक 2 किती, 6 आणि 2 अधिक 4 किती, 6. उत्तर कसं आहे, सेमच आहे. याला म्हणायचं नंबर, म्हणजे व्हेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह जसं आहे तसं नंबर ॲडिशन पण काय आहे, कम्युटेटिव्ह आहे. मग आता तुम्ही समजा की मल्टिप्लिकेशन करून बघा की व्हेक्टर मल्टिप्लिकेशन इज कम्युटेटिव्ह, तसं नंबर मल्टिप्लिकेशन कम्युटेटिव्ह आहे का. तर 4 मल्टिप्लाइड बाय 2 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाइड बाय 4. बघा करून, 4 दोन्ही किती येणार आहे, 8 आणि बेस चौक 8. उत्तर सेम आहे. याचा अर्थ काय की नंबर मल्टिप्लिकेशन इज ऑल्सो ए कम्युटेटिव्ह. आता एखादं समजा वजापैकी करून बघूयात आपण. 4 मायनस 2 इज इक्वल टू 2 मायनस 4. 4 मायनस 2 किती येणार आहे, 2 येणार आहे. पण 2 मायनस 4 किती येणार आहे, -2 येणार आहे. याचा अर्थ काय की सबस्ट्रॅक्शन कम्युटेटिव्ह नाही. ठीक आहे, बघा लक्षात आलं का. वेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह म्हणजे काय,
पी बार प्लस क्यू बार इज इक्वल टू क्यू बार प्लस पी बार. दोन वेक्टरची आपण काय केली, ॲडिशन केली. मग यानं याची ॲडिशन करा किंवा यानं याची ॲडिशन करा, उत्तर कसं येणार आहे, सेमच येणार आहे. वेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह. समजा आपल्याकडे 3 वेक्टर आहेत. पहिला वेक्टर हा आहे, याचं मॅग्निट्यूड आहे ए बार. दुसरा एक वेक्टर आहे आपल्याकडे, त्याचं मॅग्निट्यूड आहे बी बार. आणि तिसरा एक वेक्टर आहे ज्याचं मॅग्निट्यूड आहे सी बार. या 3 वेक्टरचे ॲडिशन समजा ए बार प्लस बी बार, त्यामध्ये तुम्ही प्लस सी बार केला, किंवा बी बार प्लस सी बार व्हेक्टरच्या ॲडिशनमध्ये तुम्ही ए बार मिळवला, तर त्यांचं उत्तर सेम येत असेल तर त्याला आपण व्हेक्टर ॲडिशन इज असोसिएटिव्ह म्हणतो. चला तर मग आपण प्रूफ करून बघूया की व्हेक्टर ॲडिशन असोसिएटिव्ह नेमका कसा असेल. पहिल्यांदा आपण काय करूया, तर ही केस स्टडी करूयात. ओके, समजा आपण पहिला वेक्टर घेतला ए बार, तो आहे, तो हा जो वेक्टर आहे तो मी या ठिकाणी काय केला, ड्रॉ केला. ओके, याचं मॅग्निट्यूड आहे ए बार. दुसरा वेक्टर बी बार घेतला, तो पहिल्या वेक्टरच्या या पॉईंटला स्टार्ट झाला आणि या ठिकाणी जाऊन संपला, बी बार झाला. तर ट्रायंगल लॉ काय सांगतो, तर हे दोन्ही टेकन इन ऑर्डरमध्ये आहेत, म्हणजे हा जिथं संपतोय तिथं दुसरा चालू होतोय. तर यांचा रिझल्टंट कोणत्या ठिकाणी चालू होणार आहे, तर पहिल्या वेक्टरच्या स्टार्टिंग पॉईंटला चालू होईल आणि दुसऱ्या वेक्टरच्या एंड पॉईंटला संपणार आहे. म्हणजे या ठिकाणाहून चालू होईल तो या ठिकाणी संपेल. हा आपल्याला या 2 वेक्टरचा रिझल्टंट मिळाला. मग हा जो रिझल्टंट आहे म्हणजे याचं मॅग्निट्यूड किती, तर ह्या 2 वेक्टरच्या मॅग्निट्यूडची काय असेल, बेरीज असेल. ती किती येणार आहे, ए बार प्लस बी बार मिळेल. ओके, तर तिसरा वेक्टर कोण आहे, सी बार. तो समजा आपण या ठिकाणी काय केला, स्टार्ट केला. आता थोड्या वेळासाठी असं कन्सिडर करा की हा पहिला वेक्टर आहे, ए बार प्लस बी बार, ए बार प्लस बी बार म्हणजे हा रिझल्टंट. आणि दुसरा वेक्टर कोण आहे, सी बार. तो हा वेक्टर या ठिकाणी संपला तर या ठिकाणी चालू होऊन या ठिकाणी गेला. हा वेक्टर कोण आहे, त्याचं मॅग्निट्यूड किती आहे, ए बार प्लस बी बार, ए बार प्लस बी बार. आणि पुढचा वेक्टर कोण आहे, सी बार, जो या ठिकाणाहून चालू होऊन या ठिकाणी गेला आहे. म्हणजे टेकन इन ऑर्डरमध्ये आहे का बघा बरं, इथून इथंवर गेला आणि इथून इथं, म्हणजे हे टेकन इन ऑर्डरमध्ये. तर ह्यांचा रिझल्टंट आपल्याला कुठं मिळणार आहे, तर पहिला वेक्टरच्या स्टार्टिंग पॉईंटला आणि दुसऱ्या वेक्टरच्या एंड पॉईंटला. म्हणजे इथून स्टार्ट होऊन तो इथं जाऊन काय होणार आहे, संपणार आहे. म्हणजे आपला रिझल्टंट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे, बरोबर की नाही. तो रिझल्टंट आर बार. मग हा रिझल्टंट आर बार म्हणजे कुणाकुणाची सम आहे, तर रिझल्टंट आर बार बरोबर ए बार प्लस बी बार आणि हा प्लस कोण येणार आहे, सी बार. ओके, आलं. आता आपण ही केस काय करूया, सॉल्व करूया. ठीक आहे, बघा. तर आता याच्यामध्ये आपण पहिल्यांदा आपली केस काय आहे बघा बरं, ए बार प्लस बी बार प्लस सी बार. ठीक आहे, तर पहिला वेक्टर हा ए बार घेतला आपण या ठिकाणी, याचं मॅग्निट्यूड आहे ए बार. दुसरा वेक्टर आपण कोणत्या ठिकाणी स्टार्ट केला होता, इथून इथंवर गेलो आपण, हा कोणता होता आपला, बी बार. ठीक आहे, आणि तिसरा वेक्टर कुठं आहे, इथून इथंवर आहे, हा कोण आहे, तर सी बार आहे. तर यांचं उत्तर काय येणार आहे, पहिल्यांदा हे 2 वेक्टर घ्या. हा इथून स्टार्ट झाला आहे समजा, या ठिकाणी आहे, तर हा बी बार झाला. टेकन इन ऑर्डरमध्ये आपण दुसरा वेक्टर इथं घेतला, बी बार प्लस हा सी बार आला. तर या दोन्ही वेक्टरचा रिझल्टंट कुठं मिळणार आहे, ह्या पहिल्या वेक्टरला इथं चालू होईल तो आणि इथं जाऊन संपणार आहे. तर हे दोघांची बेरीज किती आली, रिझल्टंटची बी बार प्लस सी बार मिळाला. आता हा जो वेक्टर आहे तर हा पहिला वेक्टर कन्सिडर करा, हा ए बार, आणि इथून इथंवर हा दुसरा बी बार प्लस सी बार. तर ह्यांचा रिझल्टंट कुठं चालू होईल, या ठिकाणी स्टार्ट होईल आणि कुठं संपणार आहे, या ठिकाणी संपणार आहे. तर हा किती असेल, आर बार. मग आर बार म्हणजे कोणाची बेरीज आली, तर आर बार बरोबर हा ए बार प्लस ह्या दोघांची बेरीज बी बार प्लस सी बार, म्हणजे या वेक्टरचं मॅग्निट्यूड. मग राईट हँड जर सेम असेल तर लेफ्ट हँड साईड पण कशी असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे कसं असेल, ए बार प्लस बी बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार. याला म्हणायचं वेक्टर ॲडिशन इज कम्युटेटिव्ह, असोसिएटिव्ह.